नमस्कार मित्रो, मी आज आलोय देवळाई चौकापासून जवळच मंजित प्राईड या ठिकाणी खास मिसळ खाण्यासाठी. मित्रांनो, ज्यावेळेस आपण साई टेकडी परिसरात जातो साईबाबाचं दर्शन घेण्यासाठी, तर त्याच रस्त्यावर आपल्याला देवळाई परिसरामध्ये हे मंजित प्राईड मध्ये मिसळचं शॉप आहे. इथे मिसळची टेस्ट घेण्यासाठी आपण खास थांबू शकता आणि इथल्या मिसळची टेस्ट घेण्यासाठी शहरवासीय खास करून जास्त थांबतात. या मिसळची टेस्ट एकदम हायजेनिक कंडिशन मध्ये आपण घेऊ शकतो. रहिवासी वर्ग आहे तो सुद्धा इथे पार्सल मागवण्यासाठी खास येतो. इथले जे बसण्याची व्यवस्था आहे ती अतिशय सुंदर आहे, हायजेनिक आहे. फॅमिलीसाठी एक वेगळी व्यवस्था आहे आणि आपण जर इथे आलात तर जरूर एकदा इथल्या मिसळचा, इथल्या कचोरीचा, समोशाचा, छापचा आणि गुलाबजामचा जरूर स्वाद घ्या. छत्रपती संभाजीनगरमध्ये हे मिसळचं शॉप सुरू केलंय. त्याचं कारण असं आहे की एक महाराष्ट्रीयन फूड त्यांना आपल्या शहरवासियांना द्यायचं होतं आणि ते म्हणजे मिसळ. मिसळ खास तर कोल्हापुरी, नाशिक, इथे मुंबई फास्ट फूड मध्ये आपल्याला खायला मिळते मित्रांनो. पण ही जी मिसळ आहे ही खास त्यांच्या घरगुती मसाल्यामध्ये, मिरचीमध्ये बनवल्या जाते. यामध्ये कुठल्याही प्रकारचं अजिनोमोटो वापरले जात नाही. त्यामुळं काय खात्रीशीर आपण इथे येऊन या मिसळचा स्वाद घेऊ शकता. जरूर आपण इथे या मंजित प्राईड मध्ये इथल्या मिसळचा, इथल्या गुलाबजामचा स्वाद चाखायला मिळेल. मित्रांनो, आपल्या खिशाला परवडेल अशा किमतीमध्ये आपल्याला इथं जे खाद्य आहे, फूड आहे ते चाखायला मिळेल. त्यामध्ये आपल्याला मिसळ आहे, दहीवडा आहे, समोसा आहे आणि आपल्या आवडीनुसार आपण फूड सुद्धा मागू शकता. मित्रांनो, अतिशय कमी खर्चामध्ये, कमी पैशामध्ये आपण या परिसरामध्ये पोटभर जर आपल्याला खायचं असेल तर जरूर एकदा या शॉपला भेट द्या. या शॉपचा पत्ता समोर दिलेलाच आहे आणि विशेष सांगायचं म्हणजे या शॉपचे जे ओनर आहेत ते इंटिरियर डिझायनर आहेत. त्यांना बिझनेसची आवड असल्यामुळे खास करून त्यांनी नोकरीच्या मागे न लागता हा व्यवसाय सुरू केलेला आहे. अगदी 7-8 महिन्यापूर्वी हा व्यवसाय त्यांनी सुरू केलेला आहे आणि त्यांना जे प्रतिसाद मिळालेला आहे या नवीन एरियामध्ये खूपच सुंदर आहे. त्यामुळे त्यांनी आम्हाला अतिशय उत्स्फूर्तपणे या मिसळविषयी माहिती दिली. आम्हालाही खूप आवडली मिसळ आणि त्यांची जी माहिती आहे ती खरंच वाखाणण्यासारखी आहे. महाराष्ट्रीयन स्टाईलचा काळा रस्सा, गुलाबजाम, कांदा, लिंबू आणि त्यासोबत दही आणि चिवडा या खाद्याची टेस्ट घ्याल तर आपल्याला कळेल की खरंच आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये जे जेवण केलंय ते अतिशय सुंदर आहे. आणि विशेष सांगायचं म्हणजे आज बाहेर लोक यामुळं खाणं टाळतात की त्यांना ऍसिडिटीचा त्रास होतो. मित्रांनो, याची एक खात्रीशीर तुम्हाला सांगायचं म्हणजे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं केमिकल, अजिनोमोटो वापरल्या जात नसल्यामुळे लोक हे खाणं पसंत करतात. त्यामुळे होते काय, तुम्हाला ऍसिडिटी होत नाही आणि दुसऱ्या दिवशी आपण ही मिसळ खाल्ली तर कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही. तर जरूर एकदा इथल्या खाद्यपदार्थांचा, इथल्या फूडचा आपण आस्वाद घ्या. समोर तुम्हाला संपूर्ण पत्ता दिलेला आहे, मोबाईल नंबर सुद्धा दिलेला आहे. जरूर एकदा भेट द्या. धन्यवाद.